आज आपण बनवूयात चणा डाळीपासून मेथीचे कुरकुरीत पकोडे म्हणजेच भजी। ही भजी खूपच कुरकुरीत आणि खाण्यास एकदम भन्नाट लागतात। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग रेसिपी सुरू करूया। तर इथं मी घेतली आहे 1 वाटी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ। हरभरा डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया। डाळ ही पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर असे पाणी टाकूया। ही डाळ आपण 3 ते 4 तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 3 तासानंतर पाहूयात। बघा तर डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे। थोडी डाळ मिक्सरमधून बारीक करून घेऊया। ह्यामध्ये अगदी थोडेसे पाणी टाकायचे, कारण आपल्याला घट्टसर मिश्रण बनवायचे आहे। ग्राइंड केल्यावर बघा तर अशा प्रकारे घट्टसर मिश्रण आपल्याला पाहिजे आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अशा प्रकारेच उरलेली सर्व डाळ बारीक करायची। त्याच मिक्सरच्या भांड्यामधून आपण 5 ते 6 मिरची आणि लसूण बारीक करूया। बघा तर इथे तुम्ही हिरवी मिरची ऐवजी लाल मिरचीचा पण वापर करू शकता। ग्राइंड केल्यावर बघा तर एकदमच बारीक अशी पेस्ट तयार आहे। ही पेस्ट आपण जे मिश्रण केले होते त्यामध्ये घालूया। 1 चमचा जिरे घालूया। अर्धा छोटा चमचा हळद घालूया। यात मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर पण घालत आहे। आवडीनुसार ओवा घालूया। ओवा हा हातावर थोडा चुरगळून घ्यायचा, ह्याने भज्याला खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ घालूया। भरपूर अशी कोथिंबीर घालूया। सर्व छान प्रकारे मिक्स करूया। 1 वाटी मेथीची पाने स्वच्छ धुवून घ्यावी। इथे टिप्स अशी आहे की मेथी ही चिरून घ्यायची नाही, जशी आहे तशीच इथे टाकायची आहे। मेथी चिरून घेतल्यास मेथीचा कडवटपणा पिठामध्ये उतरतो। मेथी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूया। बघा तर भज्यासाठी लागणारे पीठ तयार आहे। एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया। बघा तर तेल गरम झाल्यावर एक भजी आपण ह्यामध्ये सोडूया। तर मी चमच्याच्या साहाय्याने सोडत आहे। भजी सोडताना गॅस हा आपल्याला मंद आचेवर करायचा आहे आणि भजी सोडल्यानंतर गॅस हा आपल्याला मध्यम आचेवर करायचा आहे। भजी ही मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे। खालच्या साईडने ब्राउनिश कलर आला की भजी ही उलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने ही 2 ते 3 मिनिटे तळून घ्यायची। बघा तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने भजी छान प्रकारे तळली गेली आहेत। सर्व मेथीची भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, मेथीची भजी तयार आहेत। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहेत। अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।